आमची बदल. हालेलुया. मी परत सांगतो, कुणीही देवामध्ये आल्यानंतर त्याच्या जुन्या गोष्टी जीवनातून जात नाही. लक्षात घ्या. कोणाचाही ज्या ज्या तुम्ही जुन्या गोष्टी सोडून आलात, तुम्ही असं कधी विचार करू नका की मी प्रभू मध्ये आला, माझं सगळं जुन्या गोष्टी गेल्यात. कुठलीही तुमचा स्वभाव बदलत नाही, तुमची गोष्ट जात नाही. पण एक मात्र होतं, जे तुमच्या जुन्या स्वभावाला पवित्र आत्मा परमेश्वराने तुम्हाला खबर करून ठेवलेला असतात. तुमचा स्वभाव आत गेलेला असते, देवाचा स्वभाव तुमच्यावर वर्चस्व करत असतो. आम्ही रागिष्ट, आम्ही तापट, आम्ही उद्धटपणा बोलणारे. मी पॉइंट टू पॉइंट लिगली बोलायला लय हुशार, कारण मला देवाने बुद्धी दिली. पण जेव्हा गोष्टी काय मॅटर्स असतात, मी तोंड उघडत नाही. ती लढाई माझ्यामध्ये सुरू असते. असं केले ना, तसं झालं ना, म्हणून असं झालं ना, ही मनात सुरू असते. पण समोर कधी कुणाला बोलणार नाही, कुणालाच बोलणार नाही. रेअरली. इकडे स्पिरिच्युअल लाईफ मध्ये कुणाला सुधारणेसाठी देवाने काय बोलायला सांगितलं तर मी बोलतो. पण घरांमध्ये कुणाच्या गोष्टी भांडण तंटांसाठी कधी मी माझा हक्क गाजवायला किंवा असल्या गोष्टी मी कधी सांगत नाही. हालेलुया. म्हणजे आतला माणूस बदलत नाही, पवित्र आत्म्याच्या कंट्रोल मध्ये असल्या कारणाने आमची बोलणे, आमचं बघणे, आमचं चालणे सर्व काही आमचं बदलतो. म्हणून माणूस तुम्ही कुणी पण बघा, जो कोणी बदललेला व्यक्ती पुन्हा बदलतो, पाप करायला लागतो, तो एवढा घाणेरडा बनतो त्याच्यासारखा दुसरा कोणी नसतो. एकदम घाणेरडा. पण म्हणतात ना, तुला माझी ओळख झालीच नसती तर बरं झालं असतं रे. ओळख होऊन जी तुझी परिस्थिती जाईल ना, तुम्ही कुणाला पण बघा. कितीतरी देवाचे महान सेवक होते पहिला, ते दारुडे झाले. दारू पिऊन पण आज पापात आणि शापात आहेत. काय लोक मरून गेले. पूर्वी कसं होते, देवाचे सेवक ते आधी पापात होते, त्यांना देवाने निवडले, देवाने त्यांना शुभ्र केले, त्यांना पास्टर केले, त्यांना जबाबदारी दिली. परत माणूस चालता चालता जेव्हा खाली पडतो, त्याची दुर्दशा वाईट आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती आहे. आम्ही जे जुनं स्वभाव आपला आहे ते आम्ही सोडून बाहेर पडले पाहिजे. एक लक्षात घ्या, मी नाही दे बाप्पा, तू माझ्यामध्ये वास कर, तू माझ्यामध्ये वास कर. रोज समर्पण आम्ही ह्यासाठी केले पाहिजे, देवा माझा आत्मेने, माझ्या बुद्धीने मला जगू देऊ नको, चालू देऊ नको, तुझा नियंत्रणाखाली मला ठेव. आमेन, आमेन. जो पवित्र आत्मा मला कंट्रोल करतो, त्याचा कंट्रोल खूप वेगळा असतो. तुम्ही लई विचार करून जाणार, असं म्हणतो तसं म्हणतो, गेला तोंड तुमचं बंद होते, काहीच बोलू शकणार नाही. कोण करायला ती काम? पवित्र. हालेलुया. माणसाच्या स्वभावाने आम्ही लई हक्काने लढणारे लोक, पण देव मला नाही करू दे. पवित्र आत्मा एवढा चांगला डॅडी आहेत ना, कोणाला तो कधी दुखवत नाही. खूप सेन्सिटिव्ह आहे. का मी पवित्र आत्म्याला स्वागत करायला सांगतात सारखं सारखं घुसत नाही कोणाच्या जीवनामध्ये. जोपर्यंत तुम्ही बोलवत नाही, वेलकम करत नाही, कोणाच्या जीवनामध्ये मिंगल होत नाही. तुम्ही स्वागत केले पाहिजे. कम डॅडी, वेलकम डॅडी. जे तुम्ही बोलवता ना, आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही रमून जावा. एक्सपिरियन्स मध्ये एवढा वेगळा अनुभव तुम्हाला येणार. खूप छान बोलतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला मार्गदर्शन करतात, एक एक गोष्टीमध्ये. म्हणून ते नीतिमानांना बल देणारा, दुर्जनांना शासन करणारा, प्रत्येकाचा मन आणि हृदय पारखणारा तो देव आहे. हालेलुया. शेवट एक वचन वाचूया आपण, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. योएलचं पुस्तक, योएल त्या बाजूला